1262 किलो कांदा विकल्याच्या नंतर 1 रुपया त्याला खिशातून द्यावा लागतो. आणि तुम्ही म्हणता कृषी प्रधान देश. कोणत्या हिशोबाने कृषी प्रधान देश आहे सांगा ना. अहो असतील काही शेतकरी बागायतवाले, पण आज काही शेतकरी इतके गरीब आहे, इतकी बिकट परिस्थिती आहे की त्यांचे सगळे स्वप्न त्या शेतातल्या पिकावरती अवलंबून असतात. मुलीचे लग्न, मुलाचे लग्न, घर बांधायचं, घरामध्ये काही वस्तू घ्यायच्या, सगळ्या त्यांच्या पिकावरती अवलंबून असतं. आणि त्या पिकाला जर तुम्ही भाव देत नाहीये आणि बोलता कृषी प्रधान देश, तर कोणत्या हिशोबाने कृषी प्रधान देश आहे तुमचा सांगा ना. अहो काय करणार शेतकरी, आत्महत्या नाही तर काय करणार आहे सांगा ना. 2 महिने जर शेतकऱ्यांनी अन्न पिकवणं बंद केलं ना तर उपाशी माराल तुम्ही सगळी. एसी मधून तुम्हाला शेतकऱ्याच्या वेदना समजणारच नाही, शक्यच नाही. स्वतःचे घर भरायचे काम करता की आपली पिढी कशी पुढे चालेल, पण शेतकऱ्याची पिढीचं काय होईल याचा विचार करता का तुम्ही सांगा ना. आणि ह्या वेदना आहे ना फक्त शेतकऱ्याच्या मुलालाच कळू शकता. सरकारी कर्मचारीला तर समजणारच नाही की शेतकऱ्याच्या वेदना काय, कारण की त्यांना फिक्स पेमेंट राहतो, चांगल्या नोटा, 10वं वेतन 8वं वेतन मस्त लागू राहतं, पण शेतकऱ्याचं काही विचार केला जात नाही. फक्त इलेक्शन मध्ये शेतकऱ्याचा फायदा घेता, जय जवान जय किसान गुणगान गाता, फक्त हे सरकार शेतकऱ्याचं आहे. पण रिअल लाईफ मध्ये शेतकऱ्याचे काय हाल आहे ना हे एकदा शेतकऱ्याकडे जाऊन बघा. आणि मीडियावाल्यांनी बी ना शेतकऱ्यामध्ये जरा इंटरेस्ट घ्या. हा नेता याच्यात गेला आणि तो नेता तिकडे गेला, काय उपयोग आहे यार. देश चालवणारा शेतकरी जर तुम्ही त्याच्याकडे फोकस करत नाही, त्यांच्याकडे बघत नाही. 1262 किलो कांदा विकल्याच्या नंतर खिशातून 1 रुपया द्यावा लागतो शेतकऱ्याला, आणि म्हणे कृषी प्रधान देश. तर काय वाटतं मित्रांनो, खरंच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा भाव मिळेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही तथ्य वाटलं तरच मला फॉलो करा. धन्यवाद.